जिथं धैर्य तिथं सावीचा आनंद. आपलं आयुष्य, आपलं नशीब आता एकमेकांवर अवलंबून आहे. आपण एकत्र राहिलो तरच सुखी राहू शकतो. आणि भाऊंना जर हे मान्य नसलं तर मी त्यांना मान्य करायला भाग पाडणार. आता बस चल. आता तुमची परीक्षा संपली. आता या सावीची परीक्षा सुरू होणार. मला माहिती आहे तुम्ही काय काय नाही केलं परीक्षा देण्यासाठी. भाऊंनी सांगितलेलं प्रत्येक काम तुम्ही चिंतेनं केलं. कधी तापात, कधी रक्त सांडेपर्यंत. आज तर तुम्ही तुमच्या आई समोर मला आणि आपल्या प्रेमाला निवडलं. आता बस झालं. आता मी भाऊंना त्यांचा हट्ट आणि आपलं प्रेम याच्यामध्ये निवड करायलाच लावणार. बाय बंडू. एवढं गुलुगुलू कोणाशी बोलत होता तुम्ही? कोणी फ्रेंड होता की? फ्रेंड होता नाही, होती. आमची फ्रेंडशिप म्हणजे एकदम क्लोज होती ना. एवढं काय तर पुरुषांना बायकोसाठी किंवा होणाऱ्या बायकोसाठी उपवास धरला तर काय फरक पडतोय? आपण दोघांनीच सोबत वेळ घालवावा, तुमच्यासोबत बोलावं आणि खूप मज्जा करावी. अहो काय झालं? गाडी बंद पडली. ओ धैर्य, धैर्य. इरा, इरा, अगं दार उघड बाळा. इरा, अगं ऐक माझं, दार उघड. बघ असं रडून काय उपयोग होणार नाही. अगं दार उघड. इरा, अगं ऐक की माझं. इरा, 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 काय अवस्था केलीस ही? इरा, इरा, अगं इरा, इरा, अगं काय चालवलंस तू हे? असं हे तुझ्या डोळ्यात पाणी असलं मी बघू शकत नाही.
विसरू नकोस. तू दयाची पोरगी आहेस. तुझं हे हारणं मला बघावणार नाही सांगून ठेवतो. हे बघ हिरा, तुझ्या बापावर विश्वास आहे ना? हिरा, अगं अगं काय विचारतोय मी? माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? मग त्या विश्वासाचा तडा जाऊ देणार नाही मी. हा माझा शब्द आहे. वाटते ते झालं तर तुझं लग्न धैर्य बरोबरच होणार. तू या घरची सून होणार. बाबा, मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. तुमचीच मुलगी आहे मी. तर मला जे करायचंय मी तेच करेन. तुम्ही काळजी नका करू. आता मी जे काय करेन त्याने धैर्य स्वतःहून परत येतील. आणि मग ते मला सोडून कधीच नाही जाणार. ते मला सोडून कधीच नाही जाणार. या तुम्ही. काय? अगं तुझ्या डोक्यात काय चाललंय ते तरी सांग. या उई, हे बघ, या तुम्ही. असं काय वाईट विचार करू नकोस. बघ असं उलट सुलट विचार करू नको. ऐक माझं. इरा इरा, अगं काय करतेस तू? अगं काय करायला तू? इरा 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 इरा, अगं या मुजुमदारांना कसं सरळ करायचं चांगलं ठाऊक आहे मला. तू दार उघड बघू. इरा, दार उघड. अगं असं काय उलट सुलट करायची गरज नाही. ऐक माझं. दार उघड. इरा इरा, दार उघड. भाऊ, मला बोलायचंय तुमच्याशी जरा. धैर्य, बरं इकडे या. तुम्ही आमच्या घरी जे काही काम केलंय हा त्याचा मोबदला. या घ्या घ्या. आता तुमच्या मातोश्रींनी इथे येऊन जे काही केलंय, जे काही नाटक केलं, ते जर खरं मान